नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण UGC नेट सेट पेपर 1 मधील 8वा जो घटक आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT त्यातील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम याची माहिती घेणार आहोत आणि त्यावर आधारित MCQचा सराव करणार आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. पहिल्या भागात आपण संकल्पना समजून घेऊया. भारत सरकारतर्फे एज्युकेशन मिनिस्ट्री आहे, UGC आहे, अशा अन्य विविध स्तरावर विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रम सुरू केले गेले आहेत. त्यातले प्रामुख्याने आहे एक मुख्य ई-लर्निंग प्लॅटफॉर्म. त्यामध्ये स्वयं हा एक प्लॅटफॉर्म आहे. हा एक ॲक्टिव्ह लर्निंग ऑनलाईन कोर्सेसचा प्लॅटफॉर्म आहे. भारताचा मूक प्लॅटफॉर्म आहे. मूक याचा अर्थ असतो मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी म्हणून मॅसिव्ह. ओपन म्हणजे याच्या प्रवेशाच्या अटी खूप कमी असतात आणि ऑनलाईन कोर्स असतो, या अर्थाने मूक असतं. आणि मूक हे कोर्सेस जगभरात सुद्धा वेगवेगळ्या विद्यापीठांमार्फत दिले जातात, भारतातून सुद्धा दिले जातात. भारतातील जे मूक आहेत ते स्वयं या प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघायला मिळतात. स्वयं ही वेबसाईट पण आहे आणि याचं ॲप सुद्धा आहे. इयत्ता 9वी पासून पदव्युत्तर स्तरापर्यंतचे मोफत कोर्सेस यावर उपलब्ध असतात. याचे 4 स्तंभ किंवा 4 भाग असतात. स्वयंवर जे जे कोर्सेस असतील त्यामध्ये हे 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. हे 4 आस्पेक्ट्स म्हणा, भाग म्हणा, हे त्या कोर्सचं स्ट्रक्चर असतं. त्यामध्ये पहिलं त्याच्यामध्ये व्हिडिओ व्याख्यान पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये असतात. दुसरं, त्यासाठी वाचन साहित्य उपलब्ध करून दिलेलं असतं. PDF फाईल असतील, लिंक्स असतील, रिपोर्ट्स असतील. याच्या आधारे विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या व्यतिरिक्तचं ॲडिशनल स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेलं असतं त्या मूक प्लॅटफॉर्मच्या कोर्समध्ये. शिवाय सेल्फ असेसमेंटसाठी सराव चाचण्या असतात, ज्याच्या माध्यमातून आपलं अध्ययन किती झालेलं आहे हे बघण्याची संधी अध्ययनकर्त्याला मिळत असते. आणि यामध्ये ऑनलाईन डिस्कशन फोरम असतं, ज्या ठिकाणी एक शंका निवारणासाठी, एक चर्चासाठी एक फोरम असतं, एक जागा असते. जसं सोशल मीडियामध्ये चॅट करतात एकमेकांशी, तसं कोर्स जे डेव्हलपर असेल त्यांच्याशी चॅट करतात ते विद्यार्थ्यांना, आणि दोन्ही बाजूने कम्युनिकेशन होतं आणि त्यांच्या शंका सोडवल्या जातात. मूक कोर्सेससाठी ह्या 4 गोष्टी, ज्याला क्वाड्रंट असा शब्द वापरला आहे, हे 4 क्वाड्रंट हे प्रत्येक मूक कोर्समध्ये असतात. तर हे पण आपण लक्षात ठेवा. याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात की यापैकी कोणतं 4 क्वाड्रंटमध्ये येतं किंवा येत नाही. दुसरं जे उपक्रम आहे तो आहे स्वयंप्रभा. हा DTH डायरेक्ट टू होम अशा TV चॅनल्सचा संच आहे. GSAT 15 हा उपग्रहाचा वापर करून उच्च दर्जाचे शैक्षणिक उपक्रम प्रसारित केले जातात. दररोज किमान 4 तास नवीन कंटेंट असतो आणि दिवसातून 5 वेळा तो पुन्हा पुन्हा रिपीट दाखवला जातो. याचे टेलिकास्ट इन्फ्लिब नेट याद्वारे मेंटेन केले जाते. हे जे स्वयंप्रभा चॅनल आहे DTH चॅनलवर दिसतं. आपल्याकडे जर असेल तर आपण हे सर्च करून बघा, ही चॅनल्स आपल्या TVमध्ये सुद्धा असतील. त्यानंतर EPG पाठशाला, पदव्युत्तर PG शब्द दिसतोय, या अर्थी पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचा कंटेंट यात तयार केला जातो. UGC द्वारे याचं कार्यान्वयन सर्व बघितलं जातं. त्यानंतर NPTEL नॅशनल प्रोग्राम फॉर टेक्नॉलॉजी एन्हान्स लर्निंग, हा फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा, यावर आधारित सुद्धा प्रश्न येऊ शकतील. IITs आणि IISc याच्याद्वारे हे संयुक्तपणे उपक्रम सुरू केला जातो. प्रामुख्याने इंजिनिअरिंग, सायन्स अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कोर्सेस असतात. त्यामुळे हे NPTEL हा जो प्लॅटफॉर्म हा लक्षात ठेवा. याच्यावर आधारित प्रश्न विचारू शकतात की यामध्ये कोणत्या फॅकल्टीसाठी, कोणत्या विद्याशाखेसाठी इथे कोर्सेस असतात. तर हे लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग, सायन्स आणि मॅनेजमेंट. नंतर दुसरा, जे वेगवेगळ्या कोर्सेस आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या व्यतिरिक्त डिजिटल ज्ञान भंडार आणि ग्रंथालयाची सुद्धा सुविधा, गव्हर्नन्स ही आपल्याला स्वरूपात दिसते. यामध्ये NDLI म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही IIT खरगपूरद्वारे विकसित केलेली आहे. सर्व विषयांचे विविध भाषांमधील शैक्षणिक साहित्याचं मोठं भांडार या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी इथे दिसते. त्यामुळे हे आपण प्रत्यक्षात वापरून बघा. NDLI जर वापरलं तर आपल्या जास्त लक्षात राहतं, त्याचे व्हिज्युअल्स आपल्या समोर येतील आणि कोणत्याही अंगाने प्रश्न विचारले तरी आपल्याला येऊ शकतं. या निमित्ताने आपला ही डिजिटल लायब्ररी जिथे आपण ओपन करून बघा त्याची वेबसाईट. दुसरी शोधगंगा आहे. भारतीय विद्यापीठातील जेवढे PhD प्रबंध आहेत, थेसिस आहेत, हे सगळं साठवणार डिजिटल भांडार आहे. यावर आपल्याला हे सर्व PhDचे प्रबंध बघायला मिळतात. ही सुद्धा वेबसाईट आहे. वेबसाईट बघा, शोधून बघा आणि यावर एखाद दुसरे सर्च करून बघा, म्हणजे त्याचं फंक्शन आपल्याला कळलं तर कोणत्याही विषयावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येईल. याचं सुद्धा जे संचालन आहे ते इन्फ्लिब नेटद्वारेच केलं जातं.
त्यानंतर शोध गंगोत्री PhDच्या मान्यताप्राप्त संशोधन आराखड्यांचे भांडार आहे. जे रिसर्च प्रपोजल आहेत फक्त ते बघायचे असतील तर शोध गंगोत्रीवर यावं लागतं. प्रत्यक्षात PhDचा पूर्ण थेसिस बघायचा असेल तर शोध गंगावर यावं लागेल. नंतर शोधशुद्धी प्लॅगरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे. संशोधनातील जे वाङ्मय चौर्य असतं ते रोखण्यासाठी केंद्रीय व राज्य विद्यापीठांना ही जी वेबसाईट आहे, हे जे सॉफ्टवेअर आहे मोफत पुरवणारा उपक्रम हा शोधशुद्धी आहे. पायाभूत सुविधा आणि लॅब्स इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क याच्या संदर्भातले हा जो आशय त्यामध्ये NMEICT नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT उच्च शिक्षणात ICTचा प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मध्यवर्ती योजना आहे. NKN नॅशनल नॉलेज नेटवर्क आहे. भारतातील सर्व ज्ञान आणि संशोधन संस्थांना एकत्र जोडणारे अतिवेगवान नेटवर्क ग्रीड आहे. हाय स्पीडमध्ये काम करतं. हे फुल फॉर्म आपण लक्षात ठेवा, त्यांचा हेतू लक्षात ठेवा. ही यंत्र IIT बॉम्बेद्वारा विकसित आहेत. अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्स आणि एम्बेडेड सिस्टीम्सचे प्रात्यक्षिक ज्ञान वाढवण्यासाठी, प्रॅक्टिकल वाढवण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो. व्हर्च्युअल लॅब्स आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रात्यक्षिके करण्यासाठी एक आभासी व्हर्च्युअल लॅब ती आहे. इतर महत्त्वाचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये NAD आहे, नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी आहे. विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरद्वारे उपलब्ध करून देणारी सुविधा आहे आणि हे ॲक्सेस करण्यासाठी अपार ID किंवा ABCID ची आवश्यकता असते. त्यानंतर विद्वान भारतातील प्रमुख संशोधन प्राध्यापक तज्ज्ञांचा पोर्टफोलिओ किंवा प्रोफाईल डेटाबेस या ठिकाणी आहे. ही पण वेबसाईट बघा, इथे सर्च करून बघा, इथे व्हिजिट देऊन बघा. ज्या ज्या इथे उपक्रम आहेत त्या सर्व उपक्रमांच्या वेबसाईटला जर भेट दिली तर आपलं ज्ञान व्यावहारिक स्तरावर आपल्याला ते शिकता येईल आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सहज देता येतील. त्यानंतर समर्थ याचा उपयोग गव्हर्नन्स फॉर गव्हर्नन्स विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांच्या प्रशासकीय कामकाजासाठी गव्हर्नन्सचा प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. असे प्रमुख चला आता या संकल्पनांवर आधारित 20 प्रश्नांचा आपण सराव करूया. प्रश्न 1, भारत सरकारच्या स्वयं या प्लॅटफॉर्मचे पूर्ण रूप काय आहे? तर हे लक्षात ठेवा, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स हा त्याचा फुल फॉर्म आहे. हा लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा यावर आधारित प्रश्न आला तर. प्रश्न 2, DTH चॅनलद्वारा शैक्षणिक कार्यक्रम 24x7 प्रसारित करण्यासाठी स्वयंप्रभाद्वारे कोणत्या उपक्रमाचा सॅटेलाइटचा वापर केला जातो? तर स्वयंप्रभासाठी DTH मध्ये GSAT-15चा वापर केला जातो. प्रश्न 3, भारतीय विद्यापीठातील प्रबंध, थेसिस आणि डिझर्टेशन डिजिटल स्वरूपात साठवणाऱ्या आणि उघडपणे उपलब्ध करून देणाऱ्या, उघडपणे म्हणजे ओपनली फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देणाऱ्या भांडाराला काय म्हणतात? तर शोधगंगा नावाची वेबसाईट आहे. ही वेबसाईट इन्फ्लिब नेट या अंतर्गत भारतातील सर्व विद्यापीठांचे डिजिटल भांडार ही शोध तुम्ही जरूर भेट द्या. त्या आधारे तुम्हाला इथे त्याची माहिती मिळेल आणि प्रत्यक्ष वापर केल्यानंतर आपल्याला उत्तर जास्त लक्षात राहील. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्स प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी IIT बॉम्बेद्वारे कोणता प्रकल्प चालवला जातो? यंत्र, जसं नाव आहे बघा, यंत्र शब्द लक्षात ठेवा. यंत्र आहे म्हणजे आणि IIT आहे म्हणून यंत्र, टेक्नॉलॉजी आणि उपकरणं याशी संबंधित असल्यामुळे हा शब्द त्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर यंत्र हा IIT बॉम्बेचा NMEICT अंतर्गत चालणारा उपक्रम असून तो विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्सच्या बद्दल कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतो. प्रश्न 5, स्वयं प्लॅटफॉर्मवर आधारित शिक्षण देणाऱ्या 4 स्तंभांपैकी खालीलपैकी कोणता स्तंभ नाही? म्हणजे 4 क्वाड्रंट जे आहेत, जे गाभा म्हणा, आस्पेक्ट म्हणा, त्यातला कोणता नाहीये? तर यामध्ये लाईव्ह फिजिकल क्लासरूम असणं गरजेचं नाहीये, कारण हा मूक कोर्सेस असतो आणि मूक कोर्समध्ये लाईव्ह फिजिकल क्लासरूम म्हणजे प्रत्यक्षातला वर्ग असण्याची काही गरज नाही, कारण की ऑनलाईन कोर्स आहे. त्यामुळे ह्या बाकी 3 गोष्टी ज्या आहेत, व्हिडिओ लेक्चर असतात, ऑनलाईन डिस्कशन फोरम असतं आणि स्पेशली प्रिपेअर रीडिंग मटेरियल असतं. हे तिन्ही भाग असतात मूक कोर्सेसमध्ये, मात्र हे असणं संयुक्तिक नसतं. 6, भारतातील प्रमुख शास्त्रज्ञ आणि संशोधक आणि प्राध्यापकांची माहिती एकत्र करणाऱ्या तज्ज्ञ डेटाबेस पोर्टलचे नाव काय आहे? त्याचं नाव विद्वान आहे. ही वेबसाईट आपण जरूर बघा. यामध्ये भारतातील सर्व विशिष्ट विषयानुसार, एक्सपर्टीजनुसार सर्व माहिती आपल्याला या वेबसाईटवर मिळेल. प्रश्न 7, विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे, डिग्री, गुणपत्रक, मार्कशीट्स डिजिटल स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता उपक्रम काम करतो? तर त्याचं नाव आहे नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी.
NAD हे डिजिलॉकरच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक दस्तावेज डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देते. आपला पण हा निश्चितपणे ABC ID असेल किंवा अपार ID असेल आणि आपण तो डिजिलॉकरच्या माध्यमातून वापरत असतो. त्यासाठीची जी सिस्टीम आहे डिपॉझिटरी, ती नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी NAD आहे. हा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. प्रश्न 8, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया म्हणजे NDLI या अवाढव्य डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती व व्यवस्थापन कोणत्या संस्थेद्वारे केलं जातं? तर याची जी व्यवस्थापन आहे ते IIT खरगपूर या संस्थेमार्फत केली जाते. 9, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कंटेंट मोफत उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचं नाव काय आहे? आता हे लक्षात घ्या, पदव्युत्तर म्हणजे PG आहे, तर इथे PG कुठं दिसतंय? EPG पाठशाला हे त्याचं उत्तर आहे. UGCचा उपक्रम आहे, त्यामध्ये MA, MSc आणि MCOM इत्यादी कोर्सेससाठी आपल्याला इथे मोफत कंटेंट उपलब्ध करून दिला जातो. प्रश्न 10, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये वाङ्मय चौर्य तपासण्यासाठी भारत सरकार सर्व विद्यापीठांना सॉफ्टवेअर पुरवते. या उपक्रमाला काय नाव दिलेलं आहे? त्याला शोध शुद्धी असं नाव दिलेलं आहे. शोध याचा अर्थ संशोधन आणि शुद्धीकरण म्हणजे त्यातील जे काही प्लॅगॅरिझम आहे, त्यातील जे काही डुप्लिकेट आहे किंवा वाङ्मय चौर्य आहे ते सगळं काढून ते साहित्य शुद्ध करण्यासाठी, संशोधन शुद्ध करण्यासाठी हा उपक्रम वापरला जातो, म्हणून हे नाव आहे. तर नावातही बरेच गोष्टी असतात, नावाशी आपण त्याचा अर्थ समजून घेतला तर त्याचा उद्देश सुद्धा आपल्या लक्षात येतो. NPTEL या उपक्रमाचे पूर्ण रूप काय? तर याचं पूर्ण रूप आहे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग. आणि हा NPTEL हा IITs आणि IIS द्वारे सुरू केलेला उपक्रम असून तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी ई-लर्निंग प्रदान करतो. 12, भारतातील सर्व संशोधन संस्था, विद्यापीठे आणि प्रयोगशाळांना अतिउच्च वेगाच्या डिजिटल नेटवर्कने जोडणाऱ्या प्रकल्पाला काय म्हणतात? तर त्याला नॅशनल नॉलेज नेटवर्क असं म्हणतात. NKN हे या सर्व संस्थांना जोडतं. प्रश्न 13, संशोधन नियतकालिका म्हणजे ई-जर्नल आहे, ई-पुस्तकं विद्यापीठांना सवलतीच्या दरात किंवा मोफत उपलब्ध करून देणाऱ्या कन्सोर्टियमचे नाव काय आहे? तर त्याचे नाव शोध सिंधू आहे. या शोध सिंधूमध्ये विद्यापीठातील हजारो आंतरराष्ट्रीय ई-जर्नल्स आणि डेटाबेस उपलब्ध करून देतात. आपण हे जरूर शोधा, एकदा व्हिजिट द्या वेबसाईटला, त्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल याचं कार्य कसं चालतं आणि याचे उद्देश काय काय आहेत. 14, विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत न जाता कम्प्युटर सिम्युलेशनद्वारा ऑनलाईन प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य देणारा डिजिटल उपक्रम कोणता आहे? तर हे बघा प्रश्नामध्येच आहे की कम्प्युटरमध्ये न जाता सिम्युलेशनद्वारा ऑनलाईन प्रयोग करायचे आहे. तर इथे व्हर्च्युअल हा शब्द आहे जो सिम्युलेशनशी संबंधित आहे आणि लॅब आहे प्रयोग करायचे म्हणून व्हर्च्युअल लॅब हे त्याचं उत्तर आहे. 15, स्वयंप्रभा DTH वाहिनीवर दररोज किमान किती तास नवीन कॉन्टेंट किंवा नवीन कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केला जात असतो? तर 4 तास आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर बदलू सुद्धा शकतं, त्यामुळे आपण नियमितपणे स्वयंप्रभाची जी वेबसाईट आहे ती जर बघत राहिलो तर आपल्याला हे कळू शकेल. आत्ताच आपण ज्यावेळेस व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यावेळेस त्याचं उत्तर 4 तास असेल, ज्यावेळेस आपण परीक्षा देत आहोत त्याच्या वेळेस बदललेलं सुद्धा असू शकतं, म्हणून नियमितपणे बघत राहा. मुद्दा असा आहे की हे आपल्याला माहिती पाहिजे की किती तास नवीन कार्यक्रम हा प्रसारित केला जात असतो. प्रश्न 16, शिक्षण क्षेत्रासाठी ICTचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचे पूर्ण रूप NMEICT असे आहे. त्यामधील M चा अर्थ काय आहे? तर त्यामधील M चा अर्थ मिशन असा आहे. त्याचं पूर्ण रूप आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT. 17, संगणक आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मुक्त स्रोत सॉफ्टवेअरचा म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर वाढवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या प्रकल्पाचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे FOSSE. याचा अर्थ आहे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन. हा IIT बॉम्बेचा उपक्रम आहे. IIT बॉम्बेच्या वेबसाईटवर जाऊन आपण या संदर्भातली अधिक माहिती घेऊ शकता. 18, इन्फ्लिब नेट या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं मुख्यालय गांधीनगर गुजरात येथे आहे. 19, विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी नोंदणी केलेल्या PhD विद्यार्थ्यांचे संशोधन आराखडे पाठवणाऱ्या पोर्टलचे नाव काय आहे? त्याचं नाव आहे शोध गंगोत्री. हे यामध्ये जे PhD साठी ॲक्सेप्टेड सिनॉप्सिस आणि रिसर्च प्रपोजल आहे ते साठवले जातात. शोध गंगोत्री आणि शोधगंगामध्ये गोंधळ होऊ शकतो. शोध गंगोत्रीमध्ये प्रपोजल असतात, आराखडा असतो आणि शोधगंगामध्ये प्रत्यक्ष PhD प्रबंध असतात.
20 समर्थ हा डिजिटल उपक्रम उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो? तो प्रामुख्याने ई-गव्हर्नन्ससाठी, प्रशासकीय कामकाज सुलभ करण्यासाठी वापरला जातो. हा जो प्लॅटफॉर्म आहे यामध्ये विद्यापीठांचे प्रवेश परीक्षा, आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासन डिजिटल करण्यासाठी याचं डिझाईन केलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपण याचा अभ्यास केलेला आहे. आपण याचा अधिक सराव करा, प्रत्यक्ष वेबसाईटला व्हिजिट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनल जरी सबस्क्राईब करा. आपल्याला माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.